नमस्कार श्रोतेहो, मी रोहित तांदळे. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कथाविश्व या चॅनलवर, जिथं प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करते आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एका सामान्य स्त्रीला जेव्हा घरातून हाकलून दिले जाते, तिला कोणताही आधार नसतो आणि ती एकटीच जगाशी लढते, तर ती स्त्री पुढे जाऊन हजारो अनाथ मुलांची आई कशी बनते? हो, आज आपण अशाच एका अचाट प्रेरणादायी प्रवासाची कथा ऐकणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला अशा संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा आवडत असतील तर आपल्या कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. श्रोतेहो, जीवनात कधी तुम्हाला वाटलं आहे का की सगळं संपलंय, पुढचं काहीही दिसत नाही? सिंधुताईंना अशा अंधाऱ्या परिस्थितीतून जायला लागलं, जिथे ना घर होतं, ना आधार, ना सोबतीला कोणी. गर्भवती अवस्थेत घरातून बाहेर काढलं गेलं आणि जगणं म्हणजे जणू एक शिक्षा वाटायला लागलं. पण या संघर्षातूनच जन्म झाला एका आईचा, एका अशा आईचा जिने स्वतःच्या दुःखाचं रूपांतर इतरांच्या आनंदात केलं, अनाथ मुलांच्या आयुष्याला नवं रूप दिलं. कसं, ते ऐकण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात झाला. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. वडील अभिमानसाठी हे गुराखी होते आणि कुटुंब खूप गरीब होते. शिक्षण घेण्याची इच्छा असूनही घरची परिस्थिती एवढी वाईट होती की त्यांना शाळेत पाठवणं शक्य नव्हते. त्यांचे वडील मात्र मुलीच्या शिक्षणासाठी आग्रही होते. त्यांनी सिंधुताईंना गुरांच्या गोठ्यात चाऱ्याच्या पाठीमागे बसून बाराखडी शिकवायला सुरुवात केली. त्यांची आई मात्र म्हणायची, मुलीचं शिक्षण म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, आणि कुटुंबाने त्यांचं शिक्षण थांबवलं. शिक्षण थांबलं, पण सिंधुताईंची शिकण्याची ओढ मात्र संपली नाही. समाजाच्या रीतींना बळी पडून वयाच्या अवघ्या 9व्या वर्षीच सिंधुताईंचं लग्न 30 वर्षाच्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी केलं गेलं. घरच्यांनी त्यांच्या शिक्षणाची संधी हिरावून घेतली आणि त्या संसारात गुंतल्या. सासरचं घर अत्यंत गरीब होतं. नवऱ्याने त्यांच्यावर सतत संशय घेतला. प्रत्येक किरकोळ गोष्टीवरून त्यांना मारहाण होत असे. त्या सगळं सहन करत होत्या, पण नियतीने त्यांच्यासाठी अजून कठीण प्रसंग तयार ठेवले होते. पण ही सुरुवात होती त्यांच्या खऱ्या संघर्षाला. सिंधुताई गर्भवती असताना त्यांच्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळेस त्यांना कुठेही आसरा मिळाला नाही. गावानेही त्यांना नाकारलं. शेवटी त्यांनी जंगलात आसरा घेतला. एका झाडाखाली त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्या स्थितीत अन्नाशिवाय, पाण्याशिवाय त्या स्वतःशीच लढत होत्या. त्या क्षणाने त्यांच्या जीवनाला वेगळं वळण दिलं. संकटांचा सामना करणं हा त्यांचा दिनक्रम झाला होता. सिंधुताईंनी जगण्यासाठी भटकंती केली. त्यांनी भीक मागून स्वतःचं आणि मुलीचं पोट भरलं. त्या मंदिरात, रेल्वे स्टेशन आणि बाजारपेठांमध्ये रात्र काढत होत्या. भटकंतीच्या काळात त्यांनी समाजातील इतर अनाथ आणि गरजू लोकांना पाहिले. त्यांच्या दुःखाची खोली समजून घेताना सिंधुताईंना जाणवलं की त्यांच्या दुःखाचा उपयोग इतरांसाठी करायला हवा, आणि तिथूनच त्यांच्या जीवनाचा उद्देश ठरला. सिंधुताईंनी पुण्यात एका अनाथालयाची स्थापना केली. त्या मुलांना अन्न, निवारा आणि शिक्षण देत होत्या. त्यांनी स्वतःच्या आयुष्याला या मुलांसाठी समर्पित केलं. त्या म्हणायच्या, माझं स्वतःचं कुटुंब मला मिळालं नाही, पण या अनाथ मुलांनी मला कुटुंब दिलं. त्यांनी या मुलांना आईचं प्रेम, आधार आणि भविष्य दिलं. त्यांच्या आश्रमात पडलेली मुलं आज डॉक्टर,
वकील आणि उद्योजक आहेत. ते केवळ माऊली नव्हत्या, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा जिवंत आदर्श होत्या. सिंधुताईंच्या कार्याचं संपूर्ण जगाने कौतुक केलं. 2012 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांचं जीवन म्हणजे जिद्द, संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी शिकवलं की संकट येणारच, पण त्यांच्यावर मात करण्याची ताकद आपल्यातच असते. त्यांच्या जीवनकथेने आज अनेकांना नवीन दिशा दिली आहे. संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे, पण त्याला जिंकल्यावरच आयुष्याचं खरं सौंदर्य दिसतं. सिंधुताई सपकाळ यांचं जीवन म्हणजे संकटांवर मात करून जिद्दीने यश मिळवण्याचा प्रवास आहे. आज आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि संकटांवर मात करत इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचा प्रयत्न करू. तर श्रोतेहो, संघर्षाने माणूस तुटतोच असं नाही, तर संघर्ष आपल्याला घडवतही असतो. सिंधुताईंच्या या कथेने तुम्हाला संघर्षातून प्रेरणा घ्यायला शिकवलं असेल असं मला वाटतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंटमधून आम्हाला कळवा. धन्यवाद.